स्टार प्रवाह परिवार पुरस्कारच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि टीम प्रेमाची गोष्ट सगळ्यांनी असे वेगवेगळे आउटफिट्स कॅरी केलेत. म्हणजे एक फुलपाखरू असं उडत आलं आहे मगाशी इकडे. किती मस्त दिसतेस, एकदम बटरफ्लाय थीम केली आहेस आज. पण आम्ही ट्विनिंग केलंय साधारण अनादानाने आमचं झालंय ते. आणि ट्विनिंग बटरफ्लाय कॅटरपिलर आणि एक असं नुकतंच आलेलं बाहेर माझी नेल्स दाखव मला. हे काय युनिक. बरं हे नेल्स केले काढावं लागणार ना कंटिन्युटी. हो आजच्या दिवसापुरती येईल आड. हो आजच्या दिवसापुरती नाहीतर सिरियलमध्ये नाही चालत ना मला, त्यामुळे मग काढाय. बरं आता या दोघी कशा दिसतात, त्यांना कॉम्प्लिमेंट दिलीस का? मुक्ताई आणि तुझी सावनी कशा दिसत आहेत दोघी? कॉम्प्लिमेंट काय देशील? खूप छान दिसत आहेत. मुक्ताईचा पण ड्रेस छान आहे, सावनी मम्माचा पण ड्रेस छान आहे, मेकअप पण छान केला आहे दोघांनी, हेअरस्टाईल पण छान आहे, मला सगळं आवडलं. बरं हे सगळं ठीक आहे, आम्ही सगळं सिरियलमध्ये बघतो, पण तुझं जास्त फेवरेट कोण आहे? भांडण लावत नाही मी गाईज, मी जेन्युइन एकच मला तिला स्टॅट्युटरी वॉर्निंग द्यायची, उद्या सेटवर यायचं आहे. सांग ना मला, कोण जास्त लाड आणि कोण तुला खाऊ आणतं सेटवर? म्हणजे आता मला सावनी मम्माने एकदा खीर आणली होती, केक आणला होता, ती पण आणते. आणि अजून म्हणजे आता साधी आहे ना मुक्ताई, त्यामुळे ती आता म्हणजे दिलं नाही अजून घेतली तिची, कारण ती गोड खात नाही. ती समहाव डाएटवर गेली आहे सडनली, त्यामुळे तिला फक्त मी हेल्दी गोष्ट खाऊ घालते, सॅलेड खाऊ घालते, काकडी गाजर बीटरूट एवढंच खाऊ घालते मी तिला. पूर्वा तू इमोशनल पोस्ट केली होतीस हिच्यासाठी, तर ते एक बॉन्डिंग कसं आहे आणि आता किती मजा मस्ती करत सेटवर सुरू आहे, त्यात एक सोबत तुम्ही एंट्री केली आज. हे जर सांगायला बसले ना तर अख्खा इंटरव्ह्यू इथेच संपेल. बिकॉज आम्ही दोघींनी एकत्र आधी काम केलं आहे आणि तेव्हा आम्ही एक हिस्टॉरिक शो केला होता. आता कम्प्लिटली आमचे लुक्स बदलले आहेत, आता आम्ही ऑपोजिट इच अदर आहोत. त्या मालिकेत आम्ही ऑपोजिट नव्हतो, वी वर हेल्पिंग इच अदर. ते वी डू दॅट इन रिअल लाईफ टू. या बट देन आमचं बॉन्डिंग तेव्हाही उत्कृष्ट होतं, आत्ता तर त्याच्याहूनही भारी झालेलं आहे. आणि इव्हेंट एक निमित्त आहे, पण लास्ट 3 days and 4 nights आम्ही जे माझ्या घरी मजा केलेली आहे. सो आम्ही आता एकत्र तयार झालो, एकत्र जेवण बनवलं आहे, जेवलो आहे, थकलो आहे, मध्यरात्री पोचलो आहे घरी आणि त्यानंतर तिरामसू खाल्लं आहे बसून, अगदी केक वगैरे. म्हणजे दुसऱ्या दिवशी साधारण माझं असं होतं अप्पू बास आता, नाही तर मी ह्या ड्रेसमध्ये फिट नाही होणार आहे. अँड वी हॅड अ लॉट ऑफ फन टुगेदर. आणि आय थिंक दिस बॉन्डिंग शुड स्टे फॉर एव्हर. लाईक आम्ही ब्लेस्ड आहोत की जेव्हा ॲक्च्युली इट इज व्हेरी डिफिकल्ट जेव्हा तुम्ही अँटॅगोनिस्ट प्ले करता आणि प्रोटॅगनिस्ट एक्झॅक्टली तुमची मैत्रीण असते, तेव्हा असं फुल खुन्नस काढता येत नाही. आणि असं तिला असं धक्का वगैरे देते किंवा असं सीन असतो ना, धक्का दिल्यानंतर लागलं नाही ना तुला वगैरे, तू ठीक आहेस ना वगैरे, हे थांब तुझे केस जरा नीट करू आपण, असं बरेचदा असं होतं. या प्रेक्षकांचे अश्रू अनावर होणार आहेत सगळ्यांना. थँक्यू सो मच आणि एन्जॉय करा रेड कार्पेट.